मम्मा ही काकडी ऑलमोस्ट रेडी, हिला डेट सर्टिफिकेट देणार. बघा दोघी खरंच इमोशनल झाले आहेत, खरंच रडतायत. इंडियन गायडॉल या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत आहे. त्याचा आवाज कसा जरी असला तरी त्याच्या माझ्यासाठीच्या ज्या फिलिंग्स आहेत ना त्याच्यामध्ये, त्या मला खूप आवडतं. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर व्लॉग्स. आणि तुम्हाला माहिती आहे मी सध्या माहेरीच आहे आणि ऋग्वेदचं चाललं होतं महिनाभर राहा, पण त्याला काय माझ्याशिवाय करमत नाही आहे, म्हणून 8 दिवसातच मला घ्यायला आलाय. आणि पुण्यावरून येता येता इकडे नगरला एवढा मोठा पाऊस घेऊन आलाय. म्हणजे आम्हाला कुठे फिरायला जायचंय, बाहेर जायचंय, तर आता सगळं प्लॅनिंग काय होतंय आता बघूया. येतोय तो रस्त्यात, ते जवळ आलाय आणि आल्यावर तुम्हाला भेटवते. आणि डहाळेंच्या घरचे जावई आलेले आहेत. शेवटी माझ्याशिवाय करमलं नाहीच. त्याला म्हणत होता महिनाभर राहा, असं कर तसं कर, पण त्याला काय करमलं नाहीच आणि आलाच आहे मला घ्यायला. नाही तसं नाहीये, करमलं वगैरे तसं काही आलाच ना मला घ्यायला. तुझे कपडे संपले असतील 8 दिवसात, म्हणून तुझे उरलेलं सामान घेऊन आले. बघा अजून 8 दिवसाचे कपडे घेऊन आले तुझे. आता तर मी महिनाभर येत असत, आता मी बघते हवाला कसं नेतो. आता मी जाणारच नाही, आता 2 महिने मी येणारच नाही. बघू ना कोणाला करमत नाही, बघू. बघा आल्या माझ्याशी गप्पा मारायचं सोडून हा इथं पण फोन बघत बसलाय. जावयाचा पाहुणचार चाललाय. वा वा वा. काय म्हणते तुझे, कसे गेले 7 दिवस? 7 दिवस सुखाचे. अहो आमची दीदी तर तुम्हाला मिस करू करू कोमेजून गेली होती. कोमेजली? ही कोमेजली? आणि टवटवीत झाली डबल एकदम. दिसतच तुमचा फोटो बघू मिस यू करत होती. मला तर नाही वाटत. हे मी माहिती का, दिवसभर मस्त उठायचो, ऑफिस करायचो, रात्री खेळायला जायचो, मस्त चालले होते माझे दिवस. बिचारी दीदी किती बिचारी आहे मी, बघा तुम्ही. म्हणजे मी इथं याची आठवण काढते दिवसभर. काही मला बोलायचं असेल तर मी सगळ्यांना ऋग्वेदचं असं, आणि हे नवरे असं दाखवतात की मला काही फरक पडत नाही. नाही गाईज, तसं नाहीये, पडतो ते फक्त बोलण्यासाठी. आता तुला म्हणावंच लागणार आहे. आता तुला माहिती आहे 8 दिवस सुखाचे तुझे संपलेले आहेत. आता तुला मलाच फेस करायचंय शेवटी. काय म्हणून आता त्यांनी पलटी मारलेली, सरळ पलटी. पुढचे 8 दिवस पण काढू शकतो सगळं, असं थोडी. सरळ पलटी मारलेली आहे घाबरून. नाही नेहा, अगं तू किचन मध्ये काय करते? काम करते. काम? इथे येऊन पण काम करते, माहेरी येऊन पण, आणि तिकडे सासरी तर नखरे करते. मला ऑफिसचं काम आहे, दुसरं काम आहे, हे काम आहे. आज ऑफिस नाही आहे, सुट्टी आहे. मग मला वाटलं असेल माहेरी येऊन मस्त आराम करत असशील. मग मम्मीला नको का मदत? तुम्हालाच मदत करायची का? माझ्या मम्मीला नको का मदत करू? अरे ताट वाढायला घेत होते, भाजी मम्मीनेच केली आहे तुझ्यासाठी. बघ कुठली भाजी केली? मशरूम, युअर फेवरेट. वाव, दिसते तर भारी आहे बरं का. काकडी पण काप ना जरा. सॅलड खायचंय तुला? आता आवरत होते मी, तुला मम्मीचं सॅलड दाखवते. थांब. अगं मला वेळ नाही झाला 8 दिवस ते आवरायला बाळा. म्हणजे मुलगी सासरी गेली की आयांचं बिचाऱ्यांचं किती हे होतं. हे बघ ही काकडी, मम्मा ही काकडी ऑलमोस्ट रेडी, हिला डेट सर्टिफिकेट देणार आहे मी. खरंच डेट सर्टिफिकेट. सीपीआर देऊन बघ ना तिला. आणि ह्या ऑलमोस्ट खंगत आल्या. ते खंगलेले म्हातारे असतात ना त्यांच्या टाईप झालंय त्या माझ्या मम्मीचं सॅलड. आणि तुम्हाला भोपळा लागतो, अजून चांगला आहे तो. हे बघा अजून तरी चांगला आहे, पण तिला म्हटलं त्याला जर थोडस व्हेंटिलेटरवर जर ठेवलं ना तर सलाईन वगैरे देऊन व्हेंटिलेटर देऊन. मला सांगायचं हे गाईज की मुली सासरी गेल्या ना की आईला जरासं कमतरता जाणवते. काकडीचं कारलं झालंय. काकड्या एवढे महिने काकड्या
गाजरला मी माझ्यातर्फे अवॉर्ड देणार आहे ॲज अ हेल्दीएस्ट सब्जी इन आवर फ्रीज. कॉंग्रॅच्युलेशन ब्रदर. तिला विचारा, मी नाही आहे घरामध्ये तर तिला कसं वाटते. खरंच ना, माझी लेक गेली तर त्या भाज्यांसारखीच मी पण सुकून चालली आणि माझ्या भाज्या पण सुकून चालल्या आहेत. लेक नसली ना की काय कमतरता असते ना हे आत्ता मला जाणवायला लागले. गाईज बघा, दोघी खरंच इमोशनल झाले आहेत, खरंच रडतायत एकमेकांच्या आठवणीत. असं असतं माय लेकींचं प्रेम. अगं पोळी जळाली ना. ती जळाली बघा तुमच्यावर. पोळी 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 आमच्यावर जळतीये. आमच्या इमोशनल सीन मध्ये पोळी जळाली. आम्ही ब्लॉग करायचं, खरं तर कॉमेडी ब्लॉग करायचं म्हणून शूट करत होतो, पण काय माहिती एकदमच इमोशनल व्हायला झालं. खूप गुणाचं आहे हो माझं लेकरू. जीव लावा तिला. तुझं बाळ खूप गुणाचं आहे. जीव लावा तिला. विचारा ना तिला मी जीव लावतो का नाही. लावतो. नाही 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 लावतो. खूप जीव लावतो माझा नवरा. म्हणजे मला असं वाटतच नाही मी सासरी राहते. हे माहेर 1 आणि माहेर 2 असं झालंय माझ्यासाठी. माहेर आणि सासर असं नाही झालंय. खरंच खूप मला जीव लावतात दोघं पण. सो आज आमच्या मम्मीचा बर्थडे आहे आणि रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही तिला विश करायला सगळे जागे आहोत. आणि हॅपी बर्थडे. थँक्यू. आम्हाला केक मिळालाच नाही आज. आपण उद्या केक कट करू. थँक्यू सो मच. जर रात्री 12 वाजता केक आणायचा राहिलाय आणि आमच्या मम्मीची आयडिया आहे की आपण केक नाही म्हणून काय झालं, आपण बर्थडेला पपई कापू. तुम्हाला कशी वाटली आयडिया आम्हाला कमेंट मध्ये सांगा. हॅपी बर्थडे टू यू. उद्या कापू. हॅपी बर्थडे टू यू. बरोबर तुकडे केले. हॅपी बर्थडे डिअर मम्मा. हॅपी बर्थडे टू यू. बस बस. प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. कटकटून. थँक्यू थँक्यू. सो सेलिब्रेशन केलंय आम्ही छोटंसं 12 वाजता. बाकीचं उद्या करणार आहे. बसलोय लेट नाईट गप्पा मारत जरा. आणि तिची अशी इच्छा आहे की सगळ्यांनी आपल्या बेसुऱ्या आवाजात तिला गाणं म्हणून दाखवावं. आणि म्हणून आम्ही आता बड्डे गर्लची फरमाईश आहे म्हणल्यावर म्हणावं तर लागेलच. पण आमच्या आवाज काही चांगली नाही आहेत, आधीच वॉर्निंग देते. आणि तुम्हाला थोडं सहन करावं लागेल, पण सहन करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तुम्हाला सगळ्यात बेसुरा आवाज कोणाचा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्याच्या नावाच्या सगळ्यात जास्त कमेंट्स येतील त्याला आम्ही सिंगिंग क्रो नावाचा अवॉर्ड देणार आहे. त्याच्यामुळे नक्की कमेंट करा चांगला आवाज कोणाचा होता आणि बेसुरा आवाज कोणाचा होता. तुम्हाला कोणाचं गाणं आवडलं. सो गाईज, इंडियन गायडॉल या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत आहे. तो आपली पहिली स्पर्धक आहे नेहा शिराळकर. तर तुम्ही आपण तिचं गाणं ऐकू, नंतर आपण तिला सिंगिंग क्रो द्यायचं का नाही ते ठरवू. क्रॉस फिंगर करून बसते. मला सिंगिंग क्रोचा अवॉर्ड तुम्ही देऊ नका. आवाज कसा जरी असला तरी मम्मीसाठी एक गाणं म्हणणार आहे मी. जन्म जन्म हो तू ही मेरे पास माँ. जन्म जन्म हो तू ही जमी आसमां. ये है खबर दिल में कहीं रब रहता है मगर मेरे दिल में रहती भोली भाली मेरी माँ. मेरे दिल में रहती भोली भाली मेरी माँ. द सेकंड स्पर्धकाचं मी स्वागत करते, ऋग्वेद शिराळकरचं. आता बघूया ऋग्वेद कसं गाणं म्हणतंय. गाईज, मला मम्मीसाठी गाणं आठवलं नाही असं स्पेशल, तर पण मम्मीमुळं मला एक माझी चांगली बायको मिळाली, तर मी तिच्यासाठी आज एक गाणं म्हणणार आहे.
चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था। हाँ तुम बिल्कुल वैसी हो जैसा मैंने सोचा था। ना कसमें है ना रस्में है, ना शिकवे है ना वादे है, एक सूरत भोली भाली है, दो नैना सीधे साधे हैं, दो नैना सीधे साधे हैं। ऐसा ही रूप ख्यालों में था जैसा मैंने सोचा था। हाँ तुम बिल्कुल वैसे हो जैसा मैंने सोचा था। ऋग्वेद मला काय गाणं म्हणतं आणि त्याचा आवाज कसा जरी असला तरी त्याच्या माझ्यासाठीच्या ज्या फिलिंग्स आहेत ना त्याच्यामध्ये त्या मला खूप आवडतात, खूप आवडतात. सो आता या दोघांचा चान्स आहे गाईज आणि हे नाही म्हणतायत गाणं म्हणायला. आमच्याकडून म्हणून घेतलंय गाणं आणि आता हे दोघं नाही म्हणतायत आणि तू पहिले म्हण असं चाललंय. आम्ही त्यांच्यामध्ये स्टोन पेपर सीझर घेऊन कोण पहिले म्हणणार आहे बघूया. स्टोन पेपर सीझर, स्टोन पेपर सीझर. ह्याचे तुझा निंजा डिंग 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 डिंग. पुढं वाढ. ओके डोरेमोन येतं मला ते म्हणायचं का? हा स्टार्ट कर, मी सांगतो. स्टार्टिंग. जिंदगी सवार लूं, एक नई बहार दूं, दुनिया ही बदल दूं, मैं तो प्यार सा चमत्कार हूँ, मैं किसी का सपना हूँ जो आज बन चुका हूँ सच, आज ये मेरा सपना है कि सबके सपने सच में करूँ, आसमां को छू लूं, तितली बन उड़ूं, हेलीकॉप्टर मैं हूँ एक उड़ता रोबोट, डोरेमोन मैं हूँ एक उड़ता रोबोट, डोरेमोन. तुम कितनी अच्छी हो, तुम कितनी बोली हो, प्यारी प्यारी हो मेरी. आले माझ्या बाळाला. थँक यू. सो गाईज आमचा चौघांचा गाणं म्हणण्याचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि आमच्या पप्पांना म्हणलं मम्मीचा बर्थडे आहे आज, तिच्यासाठी गाणं म्हणा एखादं. तर आमच्या पप्पांचं म्हणणं जे येतं तेच करावं माणसाने, उगाच काही करायला जाऊ नये म्हणून त्यांनी आमची रिक्वेस्ट डिक्लाइन केलेली आहे. आणि आम्ही आज इथे आमचा काय रे इंडियन गायडॉलचा प्रोग्राम फिनिश करत आहोत आणि सिंगिंग क्रोचा अवॉर्ड कोणाला द्यायचा आणि आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आत्ता घेतलं नवीन ड्रेस, लगेच पिदडला आहे बड्डेच्या नावाखाली. मम्माचा बर्थडे माझ्या आणि मस्त असं सेलिब्रेशन चालू आहे. केक कटिंग हे ऑप्शन तेच ते काय चाललंय लोकांचं सेलिब्रेशन चाललंय. आणि ह्यांचं बघा हे बघा, म्हणजे काही घेणं देणं नाही. हे लोक कुठल्या जगात वावरतात. हे बघा हे काय इथं म्हणजे बर्थडे गर्लचं काही आहे का नाही. हा घेत आहे ना, त्यांना कोणालाच केक द्यायचा नाही. कोण खेळते? कोणच नाही ठेवला. हे बा प्रूफ माझं नाही ते. मग दादा खेळतायत का? काका खेळते. हे बा हे तिथं पप्पा तर सगळ्यात लहान आहेत गेम खेळायला. माणसात नसलेली माणसं बघायचे का तुम्हाला? कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? सो गाईज आजच्या ब्लॉगचा आपण इथे एंड करत आहोत. आणि मागे बघताय तुम्ही आमचा अजूनही गेम खेळणं चालू आहे. आम्हाला व्लॉगमध्ये बोलायला सुद्धा वेळ नाही आहे
पण जर तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या नेहा ऋग्वेद ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे एवढं म्हणायला बरोबर आला. सो गाईज आज मम्मीचा बर्थडे आहे. मला का झाली बोली भाली मेरी माँ. खूप छान. माँ हॅलो त्याचं गाणं म्हणून तुम्हाला एकदम मॅड करून टाकणार आहे आता. त्याला सूर लावायला मदत करते मी जरा. तुम कितनी